काल स्थानिक आमदार आणि ते जिल्हाध्यक्ष भाजपाचे सगळे पदाधिकारी यांनी काल लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला की विशाल गवळी हा माझा समर्थक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी दाखवून हिणवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अतिशय खोटारडेपणा आणि लाजीरवाणा प्रकार आहे. कुठेतरी लोकांच्या डोळ्यावरती धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि हा विषय विशाल गवळीला फाशी किंवा एन्काउंटर देण्याचा विषय हा कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा हा त्याचा केवलवाणी प्रयत्न आहे. पण असं काय होणार नाही. त्याला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर झाल्याशिवाय ही कल्याणपुरीची जनता गप्प बसणार नाही. आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे जसजसे दिवस वाढवतील तसं उग्र आंदोलन होतील. हा कल्याणपुरी शांत बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी शिक्षा होणार नाही. त्या ठिकाणी विशाल गवळीचं त्यांनी पेज दाखवलेलं आहे. तो पेज आजपर्यंत कोणालाच त्याचा सर्च केल्यानंतर मिळाला नाही. फक्त भाजपालाच कसं मिळाला म्हणजे भाजपा ह्या प्रकरणामध्ये पेज बनवण्यापासूनपर्यंत माहीर आहे हे याच्यामध्ये निष्पन्न होतं. माझं असं म्हणणं की तुम्ही ठोस पुरावा दाखवा जे त्याच्यामध्ये तथ्य असेल. खोटे नाटे आरोप करून तुम्ही त्या परिवारासोबत जुळलेले लोक आहात हे नाकारता येणार नाही. कारण गेल्या 5 गुन्ह्यांमध्ये त्याला सर्रासपणे माजी आमदार गणपती गायकवाडांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. हे तिथल्या स्थानिक लोकांना माहिती आणि स्थानिक पत्रकारांना माहिती. तुमचं पाप लपवता येणार नाही. आणि मला असं वाटतं की ते वाल्मिक कराडची जशी संपत्ती जप्ती केली तशी माझ्यावरती जेव्हा गोळीबार झाला त्याच्यानंतर त्यांचा गणपती गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा सर्रास फरार आहे. त्याची कोणत्याही प्रकारची संपत्ती जप्ती केलेली नाही. कोणाच्या जीवावरती फरार आहे हे असलेले आरोपी अजूनपर्यंत आत मिळालेले आरोपी तुम्हाला भेटत नाही. म्हणजे हे आरोपी म्हणजे भाजपा त्यांना आश्रय देते ह्याच्यामध्ये हे सिद्ध झालेले आहे. या ठिकाणी मला असं वाटतं की काही मी आपल्या माध्यमातून बघितलं की उज्ज्वल निकम यांना काहीतरी वकील म्हणून त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत. आमचा त्यासाठी विरोध असणार आहे. कारण की उज्ज्वल निकम हे भाजपाच्या तिकिटावरती उमेदवार म्हणून लढलेले आहेत. त्यामुळे हा आमचा आरोप आहे हा भाजपाशी ह्या आरोपीची ह्या कुठेतरी कनेक्शन आहे. त्यामुळे भाजपाचा कोणताही जोडलेला वकील या ठिकाणी आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही. पोलीस स्टेशनमध्ये काय नेमकं निवेदन पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन दिलेलं की माझ्या बाबतीत सोबत दाखवण्यात आलेला आहे. विशाल गवळीचा खोटा अकाउंट बनवलेला आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी की अकाउंट कोणी बनवलेलं आहे त्यांना अटक झाली पाहिजे आणि ज्यांनी माझ्या नावाचा वापर केला आहे त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची पोलीस स्टेशनला मागणी.